आवाज ऐकू शकता मंडळी. आणि अजिबात तेलकट नाही ही चकली. बघू शकता खूप अशी मस्त झालेली आहे. आणि हिची जी काडी पाहिली बघू शकतात पोकळ आहे, म्हणजे ही खूप मस्त अशी खुसखुशीत चकली झालेली आहे. बघू शकतात. नमस्कार मंडळी, मी नेहा, नेहास किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण भाजणीची चकली पाहणार आहोत. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने, खूप साऱ्या टिप्स सहित. बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने जर चकली केली तर तुमची चकली कधीच खराब होणार नाही किंवा कडक होणार नाही किंवा मऊही पडणार नाही. तुम्ही पाहिलं आता किती मस्त अशी खमंग ही चकली झालेली आहे, अगदी खुसखुशीत झालेली आहे. बघू शकतात. चला तर मंडळी सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. हा रेशनचा तांदूळ आहे. अर्धा किलो रेशनचा तांदूळ घेतला आहे. त्याचबरोबर इथे हरभऱ्याची डाळ 200 ग्रॅम, मुगाची डाळ 100 ग्रॅम, उडदाची डाळ 100 ग्रॅम, पोहे 100 ग्रॅम, जिरे 20 ग्रॅम आणि धने 20 ग्रॅम. इथे कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यात तांदूळ टाकायचे आणि नॉर्मली गरम होती इतपत आपल्याला भाजायचे. खूप जास्त खमंग किंवा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला भाजायचे नाहीये. हे जे तांदूळ आहे मिडियम गॅसवरतीच आपल्याला भाजायचे. खूप जास्त रंग बदलू द्यायचा नाहीये, ते तर मग ती चकली खाताना कडवट लागते. कारण धान्य जर आपण खूप जास्त भाजलं तर ती चकली पण आपण तेलात तळणार आहोत, मग ते जास्त प्रमाण होतं त्याचं आणि ती चकली कडवट लागते. त्याच्यामुळे आपल्याला हलकासा कलर चेंज करून घ्यायचा आहे. बघू शकते तिथे हलकासा कलर चेंज झालेला आहे आणि छान तांदूळ असे फुलले ते. बस आपल्याला एवढेच भाजायचे, हे जास्त खूप भाजायचे नाही. आता हे आपण काढून घ्यायचे. इथं परात ठेवली, त्याच्यातही तांदूळ काढून घ्यायचे आणि इथं थोडासा खड्डा करून घ्यायचा आहे. कारण आपण जे गरम गरम धान्य टाकतो तर त्याची अशी ओलावा येतो, ते ओलावा येऊ नये धान्याला, म्हणून आपण इथे थोडासा खड्डा करून ठेवायचा आहे. त्याचबरोबर आता हरभऱ्याची डाळ भाजून घ्यायची. हरभऱ्याची डाळ पण इथं छान अशी भाजली गेलेली आहे. बघू शकतात हलकासा कलर चेंज झालेला आहे. ही पण आता तांदळावरतीच काढून घ्यायची आहे. आता मुगाची डाळ भाजून घ्यायची. गॅस बारीकच ठेवायचा. इथं गॅस अजिबात मोठा करायचा नाहीये, म्हणजे छान असं खमंग भाजलेत. आता कलर चेंज होत नाही, पण जो भाजणीचा खमंगपणा आहे ना तो छान उतरतो या धान्याला. मुगाची डाळ पण छान अशी भाजली गेलेली आहे. बघू शकता. ही पण आता काढून घ्यायची. आता उडदाची डाळ भाजून घ्यायची. उडदाची डाळ पण छान अशी भाजून झालेली, ती पण काढून घ्यायची. आता पोहे भाजून घ्यायचे. हलकेसे कुरकुरीत होईपर्यंत पोहे आपल्याला भाजून घ्यायचे. पोहे पण इथे भाजले गेलेले आहेत. बघू शकता छान असे कुरकुरीत झालेले इतपत आपल्याला भाजायचे. हे पण आता काढून घेणार आहोत. आता जिरे, धने, ओवा माझ्याकडनं साईडलाच राहून गेला होता. इथे 20 ग्रॅम ओवा पण घेतलेला आहे. धने, जिरे आणि ओवा एकत्र भाजून घ्यायचंय. एक मिनिटासाठी फक्त आपल्याला गॅस ऑन ठेवायचा आहे, नंतर आपण गॅस बंद करायचा आहे आणि खमंग असं हे कढईमध्ये 2 मिनिटं राहू देणार आहोत. गॅस बंद करते आता. धने, जिरे, ओवा पण भाजले गेलेले, ते पण आता इथं टाकून घ्यायचंय. आता मस्त असं गार होऊ द्यायचंय आणि मग गिरणीतून आपण दळून आणायचे. तशी पाहायला गेलं तर भाजणीची चकली खूप सोपी करायला, फक्त अचूक प्रमाण घ्या. खूप सोपी आहे आणि चकली अजिबात बिघडत नाही. हे आता आपण गिरणीमधून दळून आणायचं. भाजणीचं पीठ गिरणीमधून छान असं दळून आणलेलं आहे. आता आपण याच्या चकल्या करून घ्यायच्या आहे. सगळ्या पिठाच्या चकल्या करायच्या नाही, हे वाटीचं प्रमाण दाखवतीये. 2 वाट्या मी चकल्या बनवणार आहे.
बघू शकतात 2 वाटी हे भाजणीचं पीठ घेतलंय. आता ह्या पिठामध्ये खूप सारी पांढरी तीळ टाकायची आहे. त्यानंतर तिखट एक मोठा चमचा भरून मी लाल तिखट घेतलंय. त्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचंय. हे मिक्स करून घ्यायचंय थोडंसं. कडकडीत तेलाचं मोहन टाकायचं आहे पिठामध्ये. हे मोहन छान असं मिक्स करून घ्यायचंय. 2 वाटे इथं मी भाजणीचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 वाट्या पाणी उकळत ठेवलेलं होतं. तर मी 2 वाटे पाणी उकळत ठेवलं होतं. जसं लागेल पाण्याचा अंदाज पाहून पाणी घ्या. पहिले ते 1 वाटी टाकली. छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि लागेल तेवढं पाणी याच्यामध्ये आपल्याला टाकायचंय. खूप गरम आहे, चमच्याने मिक्स करून घ्या. एकच वाटी पाणी टाकलेलं आहे आपण अजून. बघू शकता हाताने मळून मळून घ्या. आहे थोडंसं अजून पाणी टाकून घेऊ. परत अर्ध्या वाटीलाही थोडंसं कमी इतकं पाणी घेतलंय. हे टाकून घ्यायचंय. परत छान असं मळून घ्यायचं. हे पीठ जेवढं मळाल तुम्ही तेवढ्या चकल्या खूप खमंग खुसखुशीत होतात, खूप सुंदर होतात. थोडं कोमट झालेलं आहे, हाताने मळून घ्यायचं. आता चकलीच्या पिठामध्ये हळद चुकूनही टाकू नका. हळद टाकल्याने चकली मऊ पडते आणि कडवटही लागते. त्याच्यामुळे हळद अजिबात नका टाकू. न हळद टाकताही खूप सुंदर रंग येतो या चकलीला. बघू शकतात मस्त हे पीठ भिजून झालेलं आहे. गरम गरमच आपल्याला चकल्या करून घ्यायच्या आहे. एका साईडला इथं तेल गरम करत ठेवलेलं आहे. सोऱ्यालाच हे गरम गरम तेल लावून घ्यायचंय म्हणजे चकली खाली चिपकत नाही सोऱ्याला. आणि जी खरखरीत बाजू आहे ती बाहेरच्या बाजूने घ्यायची म्हणजे काटे छान येतात चकलीला. हे पीठ छान मळून घ्यायचं. कुठेही पोकळ राहिला नाही पाहिजे, नाही तर पोकळ जर असलं तर चकली करताना तुटते ही. बघू शकतात. आता हे सोऱ्यात टाकायचंय. आता चकली करून घ्यायची आहे. इथे चकलीचं पहिलं टोक आणि शेवटचं टोक असं दाबून घ्यायचंय म्हणजे तेलामध्ये चकली सुटत नाही. याच पद्धतीने आपण आता सगळे चकले करून घ्यायचे. चकली इथे करून घेतलेली आहे. सगळ्या चकल्याने केलेल्या आहे, थोड्याशा करून घेतलेल्या आहे. एका सोऱ्यात जेवढ्या होतील तेवढ्या चकल्या केल्या. इथे एका साईडला तेल गरम करत ठेवलेले. तेल छान असं गरम झालेलं आहे. आता एक एक करत आपल्याला चकली सोडायची. थोडेसे बुडबुडी इथं शांत झाले की आपल्याला चकली पलटून घ्यायची म्हणजे दोघं साईडने छान अशी तळली जाईल. बघू शकता तिथं चकली छान तळून खाली बसली. याचा अर्थ चकली छान तळली गेलेली आहे आणि बबल्स पण सगळे कमी झालेले. आता ही काढून घ्यायची. काय सुंदर अशी काटेरी चकली बनवून तयार आहे. बघू शकता तुम्ही मस्त अशी काटेरीदार झालेली आणि कलर पण बघू शकतात किती सुंदर असा आलेला आहे. आता ही चकली काढून घ्यायची आहे. दुसरे बॅच पण लगेच तळून घेऊ. एका साईडला चकली तळून होते तोपर्यंत दुसरीकडे चकल्या करून होतात आणि खूप झटपट चकली बनवून तयार होते. बघू शकता तुम्ही. याच पद्धतीने आपण आता सगळ्या चकल्या करून घ्यायच्या आणि तळून घ्यायच्या. बघू शकता मंडळी अजिबात चकली तेलकट झालेली नाहीये. खूप कमी तेलकट होतात आणि अचूक प्रमाणासहित ही रेसिपी अगदी खुसखुशीत होता. तुम्ही पहिल्यांदा जरी चकली ट्राय केली ना तरी पण तुमची चकली हमखास चांगली होईल. खूप सुंदर होतात या चकल्या. बघू शकता तुम्ही ती मस्त झालेली खमंग खुसखुशीत अशी चकली होते.
तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपी सोबत. धन्यवाद.